मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्हाला मुंडा ड्रॉ करण्यामध्ये बऱ्याच जणींना कन्फ्युजन होतंय की मुंडा ड्रॉ कसा करायचा। जो काही तुम्ही चार्ट दिलेला आहे त्यामध्ये फॉर्म्युले हे कसे आम्ही फॉलो करायचे, त्यानंतर आमचे नेक डीप असेल किंवा पॅक असेल त्यानुसार आम्ही सूत्र कसे वापरायचे, जे काही सूत्र दिलेले आहेत ते, आणि त्यानंतर त्यांना डिवाइड 6 करून त्याच्यामध्ये तुमचा नेक डीप आहे की पॅक आहे त्यानुसार तुम्हाला किती प्लस करायचं आहे ते कंपल्सरी प्लस करा। तर तुमच्याकडे आता मोबाईल आहे, मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आहे, तर सरळ तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन करायचे आणि तुम्हाला मॅथ येऊ द्या किंवा नका येऊ त्याचा काही संबंध नाही। तुम्ही फक्त सरळ कॅल्क्युलेटर ओपन करा आणि त्यामध्ये तुम्हाला डिवाइड 6 करून तुमचा नेक बघायचा डीप आहे की पॅक आहे त्यानुसार तुम्हाला त्याच्यात ॲड करायचं आहे। तर बऱ्याच जणींना कन्फ्युजन आहे आणि बघा जेव्हा तुम्ही त्याच्यात ॲड करता तर कॅल्क्युलेटरमध्ये बघा 6 किंवा 5 जे काही पुढचं आन्सर आहे ते बरोबर येतं, त्यानंतर त्याला पॉईंट किती येतं, त्यानंतर 33 येतं, 24 येतं, 27 येतं किंवा 35 36 जे काही त्याच्या पुढे येत असेल की ते पॉईंटमध्ये तुम्हाला किती लाईन घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला समजत नाही। तर इंचटेटमध्ये कुठल्या अंकाला काय म्हणतात किंवा आपण आपल्या सोप्या भाषेत 0.25 म्हणजे काय, त्यानंतर 0.75 म्हणजे काय, अशा पद्धतीने जर का तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा। मी आपल्या चॅनलवरती अतिशय बेसिक पासून मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। जे कोणी नवीन असतील त्यांनी जर का अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ फॉलो केले त्यांचे बरेच असे प्रश्न सुटणार आहेत। तर तुम्ही नक्की जाऊन स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा आणि जे कोणी तुमच्या फ्रेंड्स वगैरे असतील त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही आपले हे व्हिडिओ शेअर करू शकता। तर बघा अगदी राजाराणी कोचिंगची जी ही काही मेथड आहे या मेथडमध्ये तुम्ही जर का अगदी प्रॉपर गेला फॉलो करत गेलात तर तुम्हाला ब्लाऊजमध्ये कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होत नाही। जे काही मी तुम्हाला सांगते तर ते तुम्ही सगळ्यात आधी स्वतःच्या अंगावरती माप घेऊन ट्राय करा, त्यानंतर तुम्ही स्वतःचा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करा, तो घालून बघा, ट्राय करा, तर तेव्हा तुम्हाला समजेल की ब्लाऊज कटिंगला सुद्धा किती प्रॉपर बसू शकतो तुमच्या बॉडीमध्ये। तर तुम्ही एकदा पहिले स्वतःच्या अंगावरती ट्राय करा, तर तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हो फक्त काहीच नाही, तुम्ही स्वतःचं जर का स्टिच करू शकलं तर समजायचं की मी दुसऱ्याचं 100% स्टिच करू शकेल कुठल्याही कस्टमरचं। तर ते कसं, तर ते जे काही तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत फक्त तुम्ही मापानुसार चेंजेस करायचे, बाकी आपली मेथड कुठलीही चेंज होत नाही। फक्त मापानुसार आपल्याला बदल कसे करायचे, त्यानंतर मापानुसार जे काही तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत ते तुम्ही कसे यूज करायचे। त्यानंतर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की फॉर्म्युला यूज करून आपण मुंडा कसा काढायचा। तर मुंडा काढायचं, मुंडा काढणे तर हे तुम्हाला सोपंच होईल कॅल्क्युलेटरने, पण त्याला ड्रॉ करायचा, तुमचा जो काही तुम्ही ड्रॉ करणार तेव्हा तुमचा जो काही मुंड्याचा शेप आहे तो अगदी प्रॉपर आला पाहिजे। नाही तर बऱ्याचदा काय होतं, तुमच्या इथं क्रीज पडतात किंवा मागे क्रीज पडतात किंवा इथं जिथं आपण स्लीव जोडलेली असते इथून ब्लाऊज तुमचा असा उठल्यासारखा दिसतो, पप क्रिएट होतो। तर तो कशामुळे, किंवा बघा इथं नाही तेव्हा तुम्ही ब्लाऊजचा जो काही फ्रंट हुक आहे तिथं बघा अशा क्रीज आलेल्या दिसतात, तर ते क्या, तर तुम्ही मुंड्याला आकार जो काही आहे तो प्रॉपर देत नाही, मुंड्याला शेप हा अगदी प्रॉपर हवा। तर मी तुम्हाला बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये जो काही मी फ्रेंच कर्व वापरत असते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जर का नवीन शिकत असाल हाताने तर आपण आकार देऊच, पण बघा ड्रॉइंग कोणाचं एवढं परफेक्ट नाही की तो आकार अगदी परफेक्टच येईल। आणि तुम्ही कुठेही गेलात, जे काही तुम्ही मोठ्या मोठ्या बुटीकमध्ये किंवा कोणा एकदम प्रोफेशनल मेथडने जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला असं अंदाजे कोणीही ड्रॉ करताना दिसणार नाही। मी तरी म्हणते की माझ्याकडे तरी कमी किट आहे, एवढा माझ्याकडे स्केल वगैरे नाही, पण आपण घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगणार सुद्धा आहे। पण एकच सगळ्या गोष्टी जर का आपण एकत्र घेतलं तर ते कोणाकोणाच्या परिस्थितीनुसार ते घेऊ शकत नाही। तर बघा एक जास्त काही नाही, फक्त कर्व घ्या, एक स्ट्रेट पट्टी घ्या। हे जे काही मी कर्व यूज करते ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत, तुम्हाला कुठल्या तरी जिथं टेलरिंगचं सामान मिळतो तिथं सुद्धा मिळून जातील। एक स्ट्रेट पट्टी घ्या आणि त्यानंतर हा फ्रेंच कर्व असे याला म्हणतात, तुम्ही कुठेही जरी सांगितलं तरी तुम्हाला मिळून जाईल। तर बघा हा कर्व तुम्हाला कुठेही प्रिन्सेस कटला आकार द्यायला कामात येतो, त्यानंतर तुम्हाला हा कर्व गळ्याला आकार द्यायला कामात येतो। तुम्ही कुठल्याही प्रकारे जिथं तुम्हाला
सेट करायचा आहे, जिथं तुम्हाला आकार द्यायचा आहे तिथं तुम्ही प्रॉपर सेट करून तुम्ही पॉइंट जोडून व्यवस्थित जसं तुम्हाला शेप पाहिजे तो प्रॉपर शेप तुम्ही याद्वारे देऊ शकता। तर बघा अगदी तुम्ही ज्यांना कोणाला असं वाटतं, त्यानंतर आपण मुंड्यातला जो काही आपण टक्स घेतो, बऱ्याच जणींना वाटतं की मुंड्यातला टक्स घेतला तर ब्लाऊज हा मुंड्यामध्ये कमी तर होणार नाही, किंवा आपण ब्लाऊजची उंची जी काही आपण जेव्हा आपल्या नेकची उंची चेस्ट लाईनपेक्षा खाली जाते तेव्हा आपण नेकमध्ये मायनस करतो। तर बऱ्याच जणींना असं वाटतं की नेकमध्ये जर का आपण मायनस केला तर ब्लाऊजची उंची परत शॉर्ट होईल, नेक वरती जाईल किंवा तुमचा मुंडासुद्धा कमी होईल। त्यामुळे भरपूर असे प्रश्न असतात की ते बऱ्याच जणींना पडलेले असतील, कारण ही जी काही मेथड आहे ही मेथड आपण पहिल्यांदा बघतोय आणि पहिल्यांदाच फॉलो करतोय। याआधी आपण ही मेथड बघितलेली पण नाही आणि फॉलो पण केलेली नाही, म्हणून तुम्हाला कन्फ्युजन होणं हे आहेच। पण बघा तुम्ही, मी सांगते पहिले स्वतःवरती ट्राय करा आणि मग नंतर तुम्ही दुसऱ्यावरती ट्राय करा, तुम्हाला अगदी कॉन्फिडन्स येईल की हो मी हे करू शकते। एक दोनदा चुकलं तरी चालेल, काही हरकत नाही, त्यानंतर तुम्ही करेक्शन करा। तर आता आपलं जो काही आपण ब्लाऊज आहे तो नेकमधून कमी केला तर तो ब्लाऊज आपला कमी होत नाही, तर कमी काय होतं तर बघा बऱ्याचदा तुम्ही कधीतरी दुसऱ्यांकडनं ब्लाऊज स्टिच केलेला असेल किंवा तुम्ही स्वतः बऱ्याच वर्षापासून ब्लाऊज वगैरे स्टिच करत असतील, पण जेव्हा आता जर का तुम्ही प्रॉपर शिवत असतील पण तुमच्याकडनं कधीतरी असं घडलेलं असेल की तुमचा कस्टमर येतो आणि तुम्हाला म्हणतो की ताई ब्लाऊज माझा इथं असा लूज होतोय, गळा खाली जातोय, तर मला इथं थोडं दाबून द्या शोल्डरमध्ये, मग ब्लाऊज गळा हा थोडा वरती जाईल आणि ब्लाऊज सुद्धा इथं फिटिंगला व्यवस्थित बसतो। तर तो ब्लाऊजमध्ये काय होतं, आपण काय करतो बघा आपल्या स्लीव्स ते इथं जॉईंट झालेल्या असतात, इथं आपण काहीच करू शकत नाही, फक्त ही जी काही गळ्याची बाजू आहे, हे जे काही शोल्डर जोडलेलं आहे इथं आपण असं अर्धा ते पाऊण इंच बघा असं इतकं दाबून देतो, असं स्टिच टाकून देतो। तर बघा इथं जर का स्टिच टाकली इथं तर बघा इथं बरोबर क्रीज क्रिएट होतात, ब्लाऊजची फिनिशिंग चुकते, ब्लाऊज तुमचा जातोच, कामातूनच जातो, म्हणजे फिनिशिंग चुकली, त्याची फिटिंग सुद्धा चुकली, असा जो काही हा प्रॉब्लेम आहे हा क्रिएट होतो। तर तो क्रिएट नको व्हायला म्हणून आपण काय करतो, जे काही इथं क्रीज येणारे आहेत किंवा तुमचा गळा लूज पडणार आहे, इथं बघा इथं लूज पडतो, इथं असा लूज पडतो, उचकतो किंवा तो एकदम असा खाली खाली जातो, बऱ्याच जणांना त्या गळ्यामध्ये कम्फर्टेबल वाटत नाही, शोल्डर असं डाऊन जातं खाली, तर ते का ते याच्याचमुळे, ही आपल्याला पहिले माहिती नव्हतं पण आताही तुम्हाला माहिती झालं की ब्लाऊज हा जेव्हा तुमचा नेक चेस्ट लाईनपेक्षा खाली जातो, चेस्ट लाईन पेक्षा नेकची लाईन जेव्हा खाली जाते तेव्हा आपल्याला काय करायचं, कंपल्सरी जेवढं तुम्हाला मायनस करायला सांगितलेलं आहे तेवढं तुम्ही वरती शोल्डरमधून मायनस करायचं, जसं की अर्धा इंच। आणि समजा तुमचा जेव्हा नेकची लाईन चेस्ट लाईनपेक्षा खाली जात नसेल तरी सुद्धा तुम्हाला तिथून मायनस किती करायचं आहे, 0.25 म्हणजे पाव इंच इतकं, अर्धा इंचापेक्षा कमी एवढं मायनस करायचं आहे। तर तुम्हाला इथपर्यंत समजलं। त्यानंतर आपण मुंडा कसा ड्रॉ करायचा, आणि मुंड्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युले मी डीप आणि पॅक दिलेले आहेत, पण पॅक नेक असेल तेव्हा काय करायचं आणि डीप नेक असेल तेव्हा काय करायचं, आज मी तुम्हाला हे समजवणार आहे, जेणेकरून तुमचं मुंड्याचं जो काही तुम्हाला पडलेले प्रश्न आहेत ते तुमचे सॉल्व्ह होतील, प्रश्न सुटतील आणि तुम्हाला कुठलाही जरी प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही। तर मैत्रिणींनो चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता व्हिडिओ बघितला तर तुमचे बरेच प्रश्न सुटतात। तो कसा आर्महोल तुम्ही ड्रॉ करायचा आहे, तर चला डीप नेकमध्ये आणि बोट नेकमध्ये आर्महोल ड्रॉ करण्याची मेथड दोन्हींची वेगळी वेगळी आहे, सेम नाही, वेगळी वेगळी मेथड आहे आणि ती कशी आपण फॉलो करायची ते बघूयात। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, तर आपण सगळ्यात आधी काय करतो बघा, इथं शोल्डरचं मार्क करतो, जे काही तुमचं शोल्डर असेल ते शोल्डर आपण मार्क करतो। शोल्डर मार्क केल्यानंतर इथून आपण कंपल्सरी 1 इंच डाऊन जातो आणि इकडे आपण 2.5 इंच गॅप घेतो। तर बघा इथं आपला याचा काही संबंध नाही म्हणून मी ही मापे मोजून टाकत नाही, डायरेक्टली टाकते, नाही तर बऱ्याच जणींना असं सुद्धा प्रश्न पडेल की ताई तुम्ही ही असं काय सांगितलं। तर बघा इथून आपण 1 इंच डाऊन जातो आणि हा गॅप आपला 2.5 इंच कंपल्सरी राहतो, हे दोन मापांमध्ये कुठलेही चेंजेस होत नाही। आता काय करायचं, इथून आपल्याला खाली मुंड्याचं मार्किंग करायचं असतं। तर मुंड्याचं मार्किंग कसं करतो आपण, तर बघा हा जो काही चार्ट आहे
तर बघा छाती, इकडे मी छाती दिलेली आहे आणि इकडे मी तुम्हाला किती प्लस करायचं आहे फॉर्म्युला दिलेला आहे. त्यानंतर इकडे गळा डीप पॅक म्हणजे पॅक म्हणजे बोट नेक आणि डीप म्हणजे जेव्हा तुमचा नेक, डीप नेक म्हणजे कुठे काय, तर डीप नेक म्हणजे जेव्हा तुमचा नेक 5.5 इंचाच्या पुढे जातो, जसे की 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 जो काही असेल तो त्याला डीप नेक असे म्हणतात. आणि जेव्हा तुमचा नेक 5.5 इंचाच्या आत राहतो, जसे की 4 इंच, 3 इंच, 2 इंच, 1 इंच, अर्धा इंच, 4.5, 5 इंच इतकं, तर त्याला पॅक नेक असे म्हणतात. तर जेव्हा तुमचा नेक 5.5 इंचाच्या पुढे जातो तेव्हा डीप नेक. तर तेव्हा तुम्ही कुठला सूत्र बघाल, समजा तुमची छाती आहे 30 इंच, तुमची छाती आहे 30 इंच, तुमचा गळा दोन्ही गळे जेव्हा तुमचे दोन्ही नेक आहेत डीप, तर तेव्हा तुम्ही कोणतं सूत्र वापराल, तर आता 28 ते 31 जेव्हा तुमची चेस्ट असेल तर तेव्हा तुम्ही हे 2 सूत्र वापरायचे आहेत गळ्याचं शेप बघून, गळा किती डीप आहे ते बघून. तर आता समजा माझी चेस्ट आहे 30 इंच, तर 30 इंचला जर का मी डिवाइड 6 केलं, डीप नेक आहे म्हणून मी ही लाईन बघते, पॅक नेक राहिला असतं तर ही लाईन बघितली असती. तर छाती डिवाइड 6 केलं तर आन्सर किती मिळतं, 5 इंच. तर 5 इंचामध्ये किती प्लस करायचं, पाऊण ते 1 इंच. तर त्याच्यामध्ये 1 इंच जर का आपण प्लस केलं तर छातीला डिवाइड 6 केलं तर आन्सर मिळालं 5 इंच. 5 इंचमध्ये जर का आपण प्लस 1 इंच केलं तर किती मिळालं, बरोबर 6 इंच डीप आहे म्हणून. आता तर मग तुम्ही काय करायचं, इथून हे जे काही आपण 1 इंच डाऊन गेलेलो आहोत, इथून आता 6 इंचावरती एक मार्क करायचं, इथून खाली 6 इंचावरती एक मार्क करायचं. तर बघा 6 इंचावरती एक मार्क केलं, तिथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर जी काही आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर ती लाईन कुठली असते, आपली चेस्ट लाईन. जिथून आपण मुंडा मार्क केला ती मिळते आपल्याला चेस्ट लाईन. आता इथून जर का तुमचा आता डीप नेकचं बघतोय त्यामुळे आपण डीप नेकचंच क्लिअर करून घेऊया. तर बघा आता तुम्ही नेक डीप आहे, तर डीप नेकमध्ये आपल्याला काय करायचं असतं, मुंड्याला आकार देण्याच्या आधी आपल्याला शोल्डर मायनस चार्ट बघायचा असतो, शोल्डर मायनस करून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची असते. तर बघा तुमचा नेकचा शेप कुठला आहे, तुमचा नेक डीप किती आहे आणि तुमचं रेडी शोल्डर पट्टी किती आहे, हे 3 मेजरमेंटनुसार तुम्ही जे काही चार्ट्स आहेत, ज्यांनी कोणी घेतलेले नसतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ज्यांनी कोणी प्रोव्हाइड करून घेतलेले असतील त्यांना, आणि जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघत असतील त्या मैत्रिणींना तर माहितीच आहे की आपण ते चार्ट कशी यूज करायचे. जे कोणी नवीन असतील त्यांनी मेसेज करून प्रोव्हाइड करू शकतात. तर हे 3 मेजरमेंट बघून तुम्हाला शोल्डर मायनस करायचं आहे. आता आपण मुंड्याचं बघतोय म्हणून मुंडाच बघूया. इथं मी एक अंदाजे शोल्डर मायनस करते. इथं मी कुठलाही चार्ट बघितला नाही कारण आपल्याला फक्त आता मुंडा क्लिअर करायचा आहे. बाकी शोल्डर मायनस कसं करायचं हे तर तुम्हाला माहितीच आहे. फुल शोल्डरमधून मिळालेले शोल्डर मायनस करा आणि त्याला जे काही आन्सर आलं त्याला डिवाइड 2 करा. तर आता काय करायचं, ही जी काही आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली शोल्डर मायनस करून, ही स्ट्रेट लाईनचा सेंटर घ्यायचा. तर सेंटर घेतला, सरळ टेप फोल्ड करायचा आणि जिथं कुठं टेप फोल्ड झाला तिथं मार्क करायचं. आता इथून क्रॉस मार्क किती करायचं, तर 28 ते 39 पाऊण इंच आणि 40च्या पुढे जी काही तुमची छाती असेल तेव्हा 1 इंच. पण आता बॅकपार्ट आहे म्हणून आपल्याला काय करायचं, 5 इंच कंपल्सरी वाढवायचा आहे म्हणजे 0.25. तर पाऊण इंच मुंडा आहे 28 ते 39 छातीपर्यंत. तर आपली छाती आता किती घेतली होती आपण, 30 इंच. तर आता आपलं क्रॉस मार्क किती येईल, पाऊण इंच. पण आपण पार्ट कुठला ड्रॉ करतोय, बॅक पार्ट. तर बॅक पार्टमध्ये मुंडा ड्रॉ करताना 0.25 वाढवायचं आहे. म्हणजे इथं पाऊण इंच आलं असतं तर मी बॅक आहे म्हणून काय करते, 1 इंचावरती मार्क करायचं. समजलं तुम्हाला. इथं तुम्ही छातीचा चौथा भाग टाकायचा जो काही असेल तो, त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं. आता मी तुम्हाला बोलले की तुमचा जो काही मुंड्याचा शेप आहे तो प्रॉपर यायला हवा. त्यामुळे मी काय करते, हा जो काही माझ्याकडे कर्व आहे हा कर्व मी
वापरत आहे। इथून आता बरोबर मी हे पॉईंट सेट केले आणि बघा मुंड्याला आकार किती प्रॉपर आलेला आहे। तर आता हा बॅक मुंडा होता म्हणून आपण असं मार्क केलं। तर फ्रंट मुंडासुद्धा काय करायचं, सेम मार्क करायचं। फक्त काय करायचं, हा जो काही सेंटर घेतलेला आहे तिथून 0.25 म्हणजे पाव इंच इतका आतमध्ये यायचं, अर्धा इंच नाही, अर्धा इंचापेक्षा कमी। इथपर्यंत समजलं। त्यानंतर क्रॉस मार्क किती करायचा आहे, पाऊण इंच। तर बघा पाऊण इंच मी इथं करते, बॅकमध्ये 0.25 इतकं तुम्हाला प्लस करून घ्यायचं आहे। बॅकमध्ये 1 इंच घ्यायचं, फ्रंटमध्ये पाऊण इंच घ्यायचं। जेव्हा तुमची छाती 28 ते 39 असेल आणि जेव्हा तुमची छाती 40च्या पुढे असेल तेव्हा बॅकमध्ये तुम्ही इथून 1.25 इंच जायचं आणि फ्रंटमध्ये 1 इंच जायचं। इथून आपण आतमध्ये आलो पाव इंच इतकं। तर इथून हे पॉईंट असे मॅच करायचे, इथून या सेंटरपर्यंत इथपर्यंत मॅच केले। त्यानंतर हा जो काही कर्व आहे तो बरोबर इथं असा मॅच करायचा, इथून अशा पद्धतीने। बघा इथं जो काही पॉईंट क्रिएट होतोय त्याला मी असं मायनस केलं। तर बघा अगदी इथून जेव्हा आपण कट करू तेव्हा प्रॉपर इथून आपला मुंड्याचा आकार हा येणार आहे। नाहीतर तुम्ही इथून अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतात। आपण व्हिडिओमध्ये तसंच करतो, इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो इथपर्यंत अशी क्रॉस आणि इथून आपण मुंड्याला आकार देतो। जेव्हा तुमचा नेक डीप असेल तेव्हा तुम्ही मुंडा कसा ड्रॉ करायचा आहे। समजा आता मी इथं तुम्हाला एकच चेस्टचं एक्झाम्पल दिलं, 30 इंच। समजा तुमची छाती जर का 38 इंच असेल तेव्हा काय करणार, तर बघा 28 ते 31 होती तेव्हा आपल्याला हे फॉर्म्युले फॉलो करायचे होते। आता आपली चेस्ट किती आहे, 38 इंच आपण घेऊयात समजा। तर 32 ते 41 जेव्हा तुमची चेस्ट असेल तेव्हा तुम्ही ह्या लाईन फॉलो करायच्या आहेत। तर नेक कुठला आहे आपला, डीप नेक। तर छाती किती आहे, 38। तर डीप नेकनुसार छाती डिवाइड 6 करायचं आणि प्लस त्याच्यात अर्धा इंच करायचं आहे। तर 38ला डिवाइड 6 केलं तर आन्सर किती मिळेल, 6.33। त्यामध्ये प्लस अर्धा इंच केलं तर किती मिळालं, 6.83। तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच जणींना हे 0.83 काय 0.75 काय हे कन्फ्युजन होतं। त्यामुळे तुम्ही इंच टेपची माहिती सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे, सेपरेट व्हिडिओ आहे, जाऊन बघा। तर 6.83 म्हणजे किती, इथून बघा 6.83 म्हणजे 0.75 म्हणजे किती होतं, पाऊण इंच। तर 6.25 झालं। त्यानंतर त्याच्यावरती आहे 80 आणि 83, तर 7ला 1 लाईन कमी। तर इथून आपण किती मार्क करणार, 7ला 1 लाईन कमी। तर इथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, शोल्डर मायनस चार्ट बघून इथं शोल्डर मायनस करून परत इथं अशी एक लाईन ड्रॉ करायची आणि त्याचं सेंटर काढून सेम पद्धतीने तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे त्यानुसार मुंडा ड्रॉ करायचा। तुमची छाती कुठलीही असू द्या, मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म्युले जर का तुमच्याकडे असतील तर तुम्ही इझिली कोणत्याही मापाचा परफेक्ट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करू शकता। की आपण डीप नेक असेल तेव्हा मुंडा कसा ड्रॉ करतो, आता पॅक नेक असेल म्हणजेच की बोट नेक असेल तेव्हा मुंडा ड्रॉ करायची मेथड ही पुरेपूर वेगळी आहे। आता डीप नेक आहे म्हणून आपण काय करतो, इथून डायरेक्ट स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो, असं क्रॉस घेत नाही। डीप नेक आहे म्हणून डायरेक्ट स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो। तर आता काय करायचं, इथून जर का आपण समजा नेक ड्रॉ केला, इथून नेकची उंची टाकली, चेस्ट लाईनपेक्षा खाली गेली तर काय करतो, इथून डायरेक्ट शोल्डरमधून अर्धा इंच इतका आपण मायनस करतो। समजा गड्याची उंची ही चेस्ट लाईन आहे आपली, हिच्यापेक्षा वरती असली तर काय करतोय, इथून फक्त पाव इंच इतकं मायनस करतो। तर ते का करतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता आपण हा जो काही पार्ट आहे बॅक पार्ट आणि फ्रंटचा सुद्धा आपण इथं आर्म होल बघितलेला आहे। आता आपण काय करायचं आहे, बोटनेकचा आपण पॅक नेक असेल तेव्हा आर्म होल ड्रॉ कसं करतात ते बघूया। तर चला आता मी आहे तसं साईडला ठेवते हे आणि त्यानंतर एक नवीन प्लेन पेपरवरती मी तुम्हाला समजावून सांगते की तुम्हाला बोटनेक असेल तेव्हा कसा आर्म होल ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर समजा सेम पद्धतीने आपण काय करतो, शोल्डर मार्क करतो, इथून 1 इंच डाऊन जातो, इथून 2.5 इंचावरती एक मार्क करतो आणि हे दोन्ही पॉईंट आपण क्रॉस जोडून घेतो, म्हणजे एक क्रॉस लाईन ड्रॉ करतो। आता इथून तुम्हाला मुंडा कसा टाकायचा आहे,
ह्या 1 इंच डाऊन गेलेलो असतो तिथूनच खाली आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा असतो. इथून वरून टाकायचा नाही, खालूनच टाकायचा आहे. हा चार्ट समोर घ्यायचा. तर बघा छाती जर का तुमची 30 आहे, जेव्हा आपण बॅक ड्रॉ करतोय आणि कुठला आहे पॅक, पॅकने काय म्हणून आपण पहिले बॅक मुंडा ड्रॉ करूयात. 30 छातीचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं, तेच मी तुम्हाला इथं सांगते. समजा तुमची छाती किती आहे 30 इंच, तुमचा नेक कुठला आहे पॅक नेक. तर तुम्ही काय करणार 30 इंचला छाती म्हणजे तुमची जी काही असेल ती छाती डिवाइड 6 करा. त्यानंतर जे काही आन्सर येईल त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस 1.5 ते 1.25 इंच करायचं आहे. समजा मी 1.5 इंच केलं तर छाती डिवाइड 6 केलं, 30ला डिवाइड 6 केलं तर आन्सर किती मिळेल 5 इंच. तर 5 इंच मिळालं, त्याच्यात जर का प्लस 1.5 इंच केलं तर किती मिळेल 6.5 इंच. आता इथून 6.5 इंचावरती एक मार्किंग करायचं. हे जे काही 1 इंच आपण डाऊन गेलेलो आहोत त्या 1 इंचापासून खाली 6.5 इंचावरती एक मार्किंग करते. आणि तिथून आता आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, ती मिळते आपल्याला चेस्ट लाईन. इथपर्यंत समजलं. त्यानंतर बोटनेक असेल तेव्हा आपण शोल्डर मायनस करत नाही, शोल्डर मायनस चार्ट बघत नाही. बोटनेक असेल तेव्हा आता काही आपण 1 इंच डाऊन गेलो ते आणि जी काही आपण मुंड्याची लाईन ड्रॉ केली ती या दोन्हींचा सेंटर घ्यायचा, सरळ टेप फोल्ड करायचा. तर बघा इथून मी सेंटर घेतला. तर आता या सेंटरवरती आपल्याला मार्क करायचं आहे. तर ते कसं करायचं, जे काही तुमचं फुल शोल्डर असेल, समजा आता माझं इथं फुल शोल्डर किती आहे, हे शोल्डर तुम्ही गृहीत धरायचं नाही, हे मी अंदाजे टाकलेलं आहे, कारण की आपण फक्त मुंड्याचं आज ड्रॉ कसं करायचं ते बघणार आहोत. तर इथं माझं शोल्डर किती आलं 6 इंच आणि 1 लाईन. तर त्याच्यामधून या सेंटरमध्ये मी काय करेल 1 इंच मायनस करायचं कंपल्सरी. तुमचं छातीचं माप कुठलंही असू द्या, शोल्डर तुमचं जेवढं येईल त्याच्यामधून 1 इंच मायनस करा. तर 6 इंच 1 लाईन होतं, तर त्याच्यामधून 1 इंच मायनस केलं तर किती मिळेल 5 इंच आणि 1 लाईन. इथं एक मार्क करायचं. आणि आता पुढे जेवढं जे काही तुमचं शोल्डर असेल त्या शोल्डरमधून तुम्हाला अर्धा इंच मायनस करून ह्या चेस्ट लाईनवरती मार्क करायचं. तर 6 इंच आणि 1 लाईन होतं, तर किती येईल 5.5 इंच आणि 1 लाईन. तर ह्या सेंटरपासून हा सेंटर घ्यायचा, जेवढं फुल शोल्डर आहे त्यामधून 1 इंच मायनस करून सेंटरवरती मार्क करायचं. जेवढं फुल शोल्डर आहे त्यामधून अर्धा इंच मायनस करून इथं चेस्ट लाईनवरती मार्क करायचं. आता जेव्हा तुमची चेस्ट 28 ते 39 असेल तेव्हा तुम्हाला इकडे बॅक पार्ट आहे 1 इंच इकडून क्रॉस मार्क करायचा आहे. समजा इथं तुमची चेस्ट लाईन आहे, हे जे काही पॉईंट आहेत हे मिळवायचे अशा पद्धतीने. आणि समजा इथून जर का तुम्ही अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ केली, इथून क्रॉस लाईन ड्रॉ करायची, जेच मुंड्याला अशा पद्धतीचा शेप देऊन घ्यायचा. तर बघा हा आपल्याला सगळ्यात आधी कोणता मुंडा मिळतो फ्रंट मुंडा. तर फ्रंट मुंडा आपल्याला मिळाला. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. जरी तुम्ही बॅक पार्ट ड्रॉ करता तरी मिळताना आपल्याला फ्रंट मुंडा मिळतो, बॅक मुंडा आपल्याला डायरेक्ट मिळत नाही बोटनेकमध्ये. आता फ्रंट मुंडा कसा मिळवायचा, तर हा जो काही आपण सेंटर घेतलेला होता ह्या सेंटरपासून बाहेर अर्धा इंचावरती एक मार्क करायचं. तिथून अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि इथून आता पुढे मुंडा ड्रॉ करायचा अशा पद्धतीने. बघा इथून 1.25 इंचावरती मार्क करायचं, इथून 1.25 इंचावरतीच मार्क करा, कारण पहिले आपल्याला फ्रंटच मुंडा मिळतो. मी 1 इंचावरती केलं होतं तर बघा आपला पॉईंट तिथं मॅच झाला नाही. बरोबर जेव्हा आपण हा मागचा मुंडा ड्रॉ करू बघा इतका बाहेर आला, तर बरोबर इथून 1 इंच आला. तो बॅक पार्ट होता, तर तो पॉईंट तुम्ही मिस करा. तर तुम्हाला समजलंच असेल की बोटनेकमध्ये मुंडा ड्रॉ करायची मेथड कुठली आहे.
तर अशाच पद्धतीने तुम्हाला मुंडा ड्रॉ करायचा आहे। तर काय करायचं, जे काही तुमची चेस्ट असेल चार्ट बघून तुम्ही तेवढं प्लस करा, डिवाइड 6 करून छातीला तेवढं मार्क करा। या दोन्ही चेस्ट लाईन आणि हा 1 इंच डाऊनचा सेंटर घ्यायचा। त्या सेंटरमध्ये जेवढं काही तुमचं शोल्डर असेल त्यामधून 1 इंच मायनस करून तिथं मार्क करा। जेवढं काही तुमचं शोल्डर असेल त्यामधून अर्धा इंच मायनस करून तुम्ही चेस्ट लाईनवरती मार्क करायचं। जिथं मार्क केलं तिथून बाहेर पाऊण इंचावरती एक मार्किंग करायचं। कंपल्सरी 28 ते 39 छाती असेल तेव्हा पाऊण इंच मार्क करा। आपण बॅकमध्ये जेव्हा आपण बॅक पार्ट ड्रॉ करतो तेव्हा त्यामध्ये 0.25 वाढवतो। तर बघा पहिले माझ्याकडनं चुकून म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं गेलं 0.25, तर तो आपला जो काही शेप आहे तो मॅच झाला नाही, तुम्ही सुद्धा बघितलं। तर आपल्याला फ्रंटमध्ये 0.75 घ्यायचं आहे आणि जेव्हा तुमची छाती 40च्या पुढे असेल तेव्हा 1 इंच घ्यायचं, बरोबर मॅच होईल। तेव्हा काहीच हरकत नाही, कारण तेव्हा आपण बॅकमध्ये 1 आणि 1.25 इंच घेतो, तर फ्रंटमध्ये 1 इंच बरोबर येईल। आता आपली छाती 30 होती, तर त्यामुळे इथून पाऊण इंच बरोबर झालं। त्यानंतर इथून पाऊण इंचावरती मार्क करून झाल्यानंतर इथून अशी एक क्रॉस लाईन ड्रॉ करायची आणि बरोबर ही चेस्ट लाईनला मिळवायची, किंवा मागे पुढे जरी झाली 1 इंच तरी चालेल, काहीच हरकत नाही। त्यानंतर आपल्याला मिळाला फ्रंट मुंडा। तर बॅक मुंडा कसा मिळवायचा, इथून बाहेर अर्धा इंचावरती मार्क करायचं आणि त्यानंतर इथून ही लाईन अशी इथं जोडायची आणि बरोबर इकडे असा मुंड्याला आकार द्यायचा। तर बघा बरोबर 0.25 इतका गॅप आपला इथं आपोआपच मिळतो। इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल। तर मैत्रिणींनो, जेव्हा तुमचा नेक पॅक असेल आणि डीप असेल तेव्हा तुम्हाला मुंडा कसा ड्रॉ करायचा आहे इथपर्यंत समजलंच असेल। आता तुम्हाला इथे एक पॉईंट क्लिअर करते। तर बघा डीप नेक असतो तेव्हा आपण इथं काय करतो, शोल्डर असं स्ट्रेट करतो, पण आपला ब्लाऊज आता कुठला आहे, पॅक नेक म्हणजेच बोट नेक। तर इथून आपलं हे जे काही शोल्डर असं डाऊन जातं आहे तर हे असंच राहील, याच्यामध्ये शोल्डर स्ट्रेट होणार नाही। हा पॉईंटसुद्धा मी तुम्हाला इथं क्लिअर केला, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही। आणि आता आपण उद्यापासून बोटनेक ब्लाऊजचे जेवढे काही बोटनेक ब्लाऊजमध्ये प्रकार आहेत, समजा दोन्ही नेक बोटनेक किंवा फ्रंट किंवा बॅक नेक, कुठला तरी एक नेक बोटनेक किंवा एक नेक डीप नेक, असे जे काही 3 ते 4 पॅटर्न आहेत ते आपण कटिंग आणि स्टिचिंग उद्यापासून दोन्ही घेणार आहोत। पहिले मी तुम्हाला कटिंग कसं करायचं त्याचा डेमो दिलेला आहे, की कटिंग तुम्हाला कसं करून घ्यायचं आहे। आता आपण डायरेक्ट 4 ते 8 दिवसाचा क्लास असेल, त्यामध्ये तुम्हाला ऑल साईज की ऑल प्रकारचे तुम्हाला सर्व प्रकारचे बोटनेक ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला त्यात सांगणार आहे। त्यानंतर आपण कॉलर ब्लाऊज घेणार आहोत। तर 8 दिवसाचा आपला हा क्लास असेल, याच्यामध्ये कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही असेल। पहिले कटिंगचा व्हिडिओ येत जाईल आणि मग स्टिचिंगचा व्हिडिओ येत जाईल। तर त्यामुळे मी तुम्हाला इथं हा मुंड्याचा विषय क्लिअर केला। तर बघा मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथं थांबवते। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी खूप उपयोगी वाटतात का हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला आवडेल का हे सुद्धा तुम्ही मला आन्सर करायचं आहे। ज्यांना कोणाला खरंच मनापासून शिकायची इच्छा आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या टॉपिकवरती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे। आणि आपल्या चॅनलवरती राजा राणी कोचिंग पद्धतीचेच व्हिडिओ मी अपलोड करते। आणि यापुढे मी सर्व कुर्ती, ड्रेस, जे काही आपले लेडीज पॅटर्न आहेत, किड्स पॅटर्न आहेत, मेन्स कुर्ता, शर्ट वगैरे सुद्धा आपण त्याच मेथडने घेणार आहोत। तर अगदी स्टेप बाय स्टेप क्लास सुरू आहे। कोणाकोणाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आवडतात तर त्यांनीसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, माझे व्हिडिओ तुमच्यासाठी किती उपयोगी आहेत, किती तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, आणि खरंच तुम्ही ते ट्राय केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळाला ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच असे जे काही मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केला की ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला लगेच येऊन दिसेल। पण ते केव्हा, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तेव्हा। तर इथपर्यंत समजलंच असेल। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे कन्फ्युजन दूर झालेलं आहे असं मला वाटतं। तर आजचा व्हिडिओ थांबवते आणि नेक्स्ट अशा छान व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया।